So today uh, we are starting the lecture number second of topic 2, that is the periodic classification of the elements. Okay, so periodic classification of the element ह्याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की डोबे रायनर आला, न्यूलँड्स आला, त्यानंतर मेंडेलिव्ह आला. त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्याप्रमाणे त्यांचे फॉर्म्युले अरेंज करून त्यांनी एलिमेंट्सला क्लासिफाय करायचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाने ट्रायल अँड एरर मेथड सिलेक्ट केली. आता काय की आता आपल्याला बघायचं आहे की ह्या मेंडेलिव्ह नंतर कोण आला की ज्याने पिरियडिक क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यालाच आपण बोलतो हेनरी मोसले, बरोबर. आणि त्यांनी जे पिरियडिक टेबल तयार केला त्याला नाव दिले मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, सो लेक्चर नंबर सेकंडमध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबल कसा होता, त्याचा बेस काय होता, त्यानंतर त्या बेसनंतर त्यांनी क्लासिफिकेशन कसं केलं आणि प्रिव्हियस सायंटिस्टने ज्या एरर्स केल्या होत्या, एरर्स म्हणजे चुका केल्या होत्या, त्या कशा त्यांनी करेक्ट केल्या हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके, सो इट्स अ लेक्चर नंबर सेकंड. ओके, ओके. सो आता ह्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला मी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्येच बघितलेलं की सायंटिस्ट आला, त्याने काय केलं, प्रत्येकाने ॲटॉमिक मास नंबर घेतला, त्यानुसार अरेंज करायचा प्रयत्न केला, बरोबर. आणि अरेंज करता करता त्यांनी एलिमेंट्स अरेंज केले, पण त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आले. म्हणजे काय, ह्याच्या आधीचे जे सायंटिस्ट होते हे ॲटॉमिक मास नंबरला मेन पाया समजत होते, बेस. म्हणजे काय की एलिमेंटचे जर प्रॉपर्टी तुम्हाला जर शोधायचे असतील की तो एलिमेंट्स कसे आहेत, तर तुम्हाला ॲटॉमिक मास नंबर माहीत पाहिजे. म्हणजे ॲटॉमिक मास नंबर इट्स अ फंडामेंटल प्रॉपर्टी की त्याच्यावरून तुम्ही प्रॉपर्टी फाइंड करू शकता, बरोबर, बाकीच्या. पण असं नव्हतं. आता काय झालं, तुम्हाला माहिती आहे मेंडेलिव्हने पण असंच केलं, डोबे रायनरने पण असंच केलं आणि न्यूलँडने. पण आता काय झालं, हेनरी मोसले होता. हेनरी मोसलीने काही एक्सपेरिमेंट केले आणि एक्सपेरिमेंट केल्यावर त्याला एक समजलं की ॲटॉमिक मास नंबर इज द नॉट फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट. म्हणजे ॲटॉमिक मास नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी नाही आहे की ज्याच्यावरून आपण एलिमेंटचा सगळा बायोडाटा काढू शकतो. तर त्याच्या काय लक्षात आलं की ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एनी एलिमेंट. म्हणून काय केलं, त्यांनी लॉ दिला की प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय की ॲटॉमिक नंबर ही सर्वात मूलभूत प्रॉपर्टी आहे आणि जर तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहीत असेल तर तुम्ही एलिमेंटच्या कुठल्याही प्रॉपर्टी प्रेडिक्ट करू शकतात किंवा ते सांगू शकता. म्हणजे त्याने काय केलं, आत्तापर्यंत जे होते ॲटॉमिक मास नंबरला जास्त प्रेफरन्स देत होते, ह्यांनी काय केलं, हेनरी मोसलेने कशाला महत्त्व दिलं, ॲटॉमिक नंबरला. आणि आय थिंक सो सगळ्यांना ॲटॉमिक नंबर म्हणजे काय माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की कुठल्या पण ॲटम्समध्ये काय असतं, न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियसच्या भोवती काय असतात, शेल, बरोबर. पॉझिटिव्ह चार्ज कोणामुळे येतो, प्रोटॉनमुळे. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन कुठे असतात, न्यूक्लियसमध्ये. आणि इलेक्ट्रॉन कुठे असतात, शेलमध्ये. तुम्हाला माहिती आहे 2, 8, 18, 32 ह्या कॅपॅसिटी, बरोबर. मग तुम्हाला काय लक्षात येतं की ह्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर कसा काढायचा असतो की प्रोटॉनची संख्या घ्या एकतर, म्हणजे आयदर ही घ्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची नंबर घ्या, म्हणजे तो काय झाला ॲटॉमिक नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर पहिला असा सिरियल नंबरसारखा फक्त कन्सिडर केला जातो की त्याच्यामुळे प्रॉपर्टीचं काय नाही. पण काय झालं, नंतर नंतर एक्सपेरिमेंट झाले, बरोबर. एक्सपेरिमेंट झाल्यावर कळलं की बाबा ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन पण असतात, बरोबर. इलेक्ट्रॉन आणि ॲटॉमिक नंबरचं रिलेशन काय की जे ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन प्रेझेंट इन अ ॲटम्स, म्हणजे ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय की जेवढ्या पण प्रॉपर्टी असतात त्या आपण ॲटॉमिक नंबरने फाइंड करू शकतो का, तर येस. मग काय केलं, मोस्लेने एक लॉ दिला
बघा जिथून आपण मेंडेलिव्हचं डिमेरिट संपल्यानंतर पुढे दिलं आहे मॉडर्न पिरियडिक टेबल, तर त्याच्यामध्ये लॉ काय दिलं आहे की प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. ह्याचा अर्थ असतो की जर मी एलिमेंट्सला काय झालं ॲटॉमिक नंबरप्रमाणे अरेंज केलं, म्हणजे ॲटॉमिक नंबर 1 2 3 4 5 6 7, तर आफ्टर द सम इंटरवल ऑफ टाईम सम प्रॉपर्टी रिपीट. मग काही वेळानंतर काय होतात, काही प्रॉपर्टी रिपीट होतात. सो देअर फॉर इट इज कॉल्ड अ पिरियडिक फंक्शन ऑफ अ ॲटॉमिक नंबर. कळलं? आणि हे कोणी सांगितलं? ॲटॉमिक नंबर हा बेस आहे हेनरी मोसले. कळतं? सो आपण आता पुढे टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर वाईज बघूया की काय आहे आणि त्यानुसार पुढे शिकूया. सो पेज नंबर 20मध्ये मॉडर्न पिरियडिक लॉ दिला आहे, ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिलं आहे आणि तिथे ॲटॉमिक नंबर कुठल्या लेटरने इंडिकेट करतात? झेड. बरोबर. सो ॲटॉमिक नंबर कुठल्या लेटरने इंडिकेट करतात? झेड. आणि तिथे बघा लॉ दिला आहे. काय दिलं आहे? प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ द एलिमेंट. हे जर कळतं आहे की जर तुम्ही ॲटॉमिक नंबरप्रमाणे जर काय केलं अरेंज केले तर ते काय असणार आहे? इट्स त्या प्रॉपर्टी काय होणार काही काळानंतर रिपीट होणार. सो देअर फॉर इट इज कॉल्ड अ पिरियडिक फंक्शन ऑफ अ एलिमेंट. सो आता त्याने जो टेबल बनवला दॅट इज नोन ॲज अ मॉडर्न पिरियडिक टेबल ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड अ लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. कोणी? मोसलेने बनवला. आणि त्याच्यामध्ये त्याने एलिमेंट्स कशाप्रमाणे अरेंज केले? ॲटॉमिक नंबरप्रमाणे. म्हणजे ॲटॉमिक नंबर त्यांनी काय केलं, एक ॲटॉमिक नंबरवाला पहिला, 2 ॲटॉमिक नंबर दुसरा, बरोबर, तिसरा, चौथा, पाचवा असं ॲटॉमिक नंबरने ह्याने काय केले अरेंज केले. आणि त्यामुळे जे मेंडेलिव्हच्या टेबलमध्ये जे डीमेरिट होते, मेंडेलिव्हचा जो टेबल लास्ट टाइम की त्याच्यामधले जे डीमेरिट होते म्हणजे ज्या चुका होत्या किंवा दोष होते ते ऑलमोस्ट करेक्ट झाल्या. कळलं? ऑलमोस्ट काय झाल्या? करेक्ट झाल्या. तर तुम्ही जर मॉडर्न पिरियडिक टेबल और लॉंग फॉर्म पिरियडिक टेबल हा जर घेतला तर आता आपण मी वाचतो आणि मग समजवतो काय अजून काय असेल तर. द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट रिझल्टिंग फ्रॉम द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर इज मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे काय? ॲटॉमिक नंबरप्रमाणे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर आपण काय केलं एलिमेंट्सला अरेंज केलं. हाच म्हणजे तुमचा मॉडर्न पिरियडिक टेबल. The property of element can be predicted more accurately with help of modern periodic table form basis of atomic number. The modern periodic table also called a long form of periodic table. मग त्यांनी काय सांगितलं की ॲटॉमिक नंबरप्रमाणे जर तुम्ही एलिमेंटला अरेंज केलं तर अजून प्रॉपर्टी आपण ॲक्युरेटली प्रेडिक्ट करू शकतो, हे सांगू शकतो की ह्याच्या प्रॉपर्टी काय असतील. सो होता मॉडर्न पिरियडिक टेबल. तर त्यांनी इथे दिले ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. तुम्हाला आता ॲटॉमिक नंबर म्हणजे माहीतच असेल की नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अ न्यूक्लियस किंवा आयदर अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ ऑर्बिट. बरोबर. कळते? सो हा आहे ॲटॉमिक नंबर. मग तिथेच जर तुम्ही बघितलं तर वी हॅव सीन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम which electron are distributed shell around the nucleus is determined by the total number of electron in it and total number of electron atoms same as the atomic number. The relation between atomic number of element and electron is clearly seen in a modern periodic table. आणि त्यांनी काय सांगितलं की आता तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल जो बघणार आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर आणि त्याचं जे दिलेली जागा आहे कुठल्याही एलिमेंटला ह्याचं दोघांचं खूप कोरिलेशन आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार त्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांना जागा देण्यात आली. ठीक आहे. हे बघू आपण ट्रेंड्स बघताना पुढचा टॉपिक बघताना आपल्याला बघायचं. फक्त एवढंच की आत्ता कळलं का आपल्याला एवढंच आहे की हेनरी मोसले आला, त्याने मॉडर्न पिरियडिक टेबल दिला, त्याने लॉ दिला की प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ शेल और द ऑर्बिट. कळलं? आणि नंतर काय केलं ह्यांनी कुठल्या मेंडेलिव्हचे सगळे दोष दूर केले. तर तिथेच पेज नंबर 21वर बघताल तर एक पिवळा टेबल आहे की त्यांनी हे दोष दिलेत की ते कसे करेक्ट झाले. आता एक सिम्पल तुम्हाला मी दोष सांगतो. त्याचा काय होता आपण मेंडेलिव्हचा की आयसोटोप्सला जागा देता आली नव्हती. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक नंबरप्रमाणे आपण अरेंज केलं. आता हायड्रोजनचे आयसोटोप्स कुठले कुठले आहेत ते बघा. बरोबर. हे हायड्रोजनचे आयसोटोप्स आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल कशानुसार अरेंज केला? ॲटॉमिक नंबरप्रमाणे. हा आहे ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय? H1 इथेच येणार, ह्याचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे. तो ड्यूटेरियम जो आहे दुसरा त्याचा पण ॲटॉमिक नंबर काय? 1. मग तो पण कुठेच येणार? इथेच येणार. तो पण ॲटॉमिक नंबर काय? इथेच येणार. म्हणजे काय
की आयसोटोप्सला एकाच ठिकाणी जागा भेटली त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असल्यामुळे. म्हणजे काय की जे मेंडेलिव्हच्या ह्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे दोष होते ते कोणी दूर केले, मॉडर्न पिरियॉडिक टेबल और हेनरी मोस्लेने जो टेबल बनवला त्याच्यामध्ये हे क्लिअर झाले. सो येलो कलरचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. आणि कोबाल्ट आणि निकेल बघा, आपण कोबाल्ट आणि निकेलचं बघितलेलं की दोघांचा ॲटॉमिक मास नंबर सेम होता 59 त्यामुळे त्यांना एका ठिकाणी जागा देण्यात आली, पण दोघांच्या प्रॉपर्टी डिफरंट. पण आता मला सांगा, कोबाल्ट आणि निकेलचा ॲटॉमिक नंबर वेगवेगळा, त्या वेगवेगळ्या जागा भेटल्या. सो जेवढे पण हे जे मेंडेलिव्हचे जे दोष होते ते ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये काय झाले, क्लिअर झाले. सो हे तुमचं मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. स्ट्रक्चर काय म्हणजे हा जो नवीन मॉडर्न पिरियॉडिक टेबल बनला होता तो कसा आहे ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. आता स्ट्रक्चर मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ऑलरेडी मेंडेलिव्हमध्ये आपण पाहिलं की काही उभ्या रेषा होत्या आणि काही आडव्या रेषा होत्या. आपण माहिती आहे उभ्या रेषांना आपण काय म्हणतो, ग्रुप म्हणतो. आडव्या रेषांना काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. मग इथे पण इथे काय होतं, नंबर फिक्स होते की ते उभ्या रेषा ज्या होत्या ज्याला आपण काय म्हणतो ग्रुप्स, असे 18 ग्रुप होते. किती, 18. 1 2 3 असे किती ग्रुप होते, 18. मग ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6 असे 18 ग्रुप्स होते उभे. आणि आडव्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात ज्याला आपण पिरियड्स म्हणतो, पिरियड त्याला आपण किती, 7 होते. किती होते, 7. मग अशा आडव्या लाईन किती, 7. कळले. म्हणजे असे काय तयार झाले, बॉक्सेस तयार झाले. असे काय तयार झाले, बॉक्सेस. आणि प्रत्येक बॉक्समध्ये एका एलिमेंटला ठेवण्यात आलं. बरोबर. आता ह्याच्यामध्ये बघा, मग उभे किती आहेत, 18 लाईन्स ज्याला आपण काय म्हणतो ग्रुप्स. आडव्या किती आहेत, 7. इट इज नोन ॲज द काय म्हणतो आपण त्याला, पिरियड्स म्हणतो. आता ह्याचं जर तुम्ही पॉईंट बघितला, जर 21 पेजवर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल, तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट हा दिला की द मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रो कॉल्ड periods 1 to 7. Similarly, 18 vertical column in the table 1 to 18. The arrangement of the period group result into formation of the boxes. Atomic number are serially indicated upper part of these boxes. Each box correspond to place of one element. म्हणजे काय झालं, अशी अरेंजमेंट झाल्यामुळे बॉक्स तयार झाले आणि एलिमेंट्सला प्रत्येक बॉक्समध्ये एका एलिमेंटला जागा देण्यात आली आणि तिथे ॲटॉमिक नंबर लिहिण्यात आला. एक तुम्हाला माहिती आहे, हेलियम दुसरा, ली तिसरा, बी चौथा, बी असे ॲटॉमिक नंबर. आपण 1 ते 20 पाठ केलेले आहेत आणि नसेल तर परत पाठ करा. ठीक आहे. मग हा झाला पहिला पॅराग्राफ. आता तिथे बघा दुसरा पॅराग्राफ काय स्टार्ट होतो. अपार्ट फ्रॉम दिस 7 रो, 2 rows are separately at the bottom of the periodic table. These are called the lanthanide and actinide series. Separately 1180 box period including 2 series. It means the 11 places elements periodic table. Very recently formation of few elements established experimentally and thereby modern periodic now completely fill. आता त्यांनी काय सांगितलं की हा मेन पिरियॉडिक टेबल. आणि जर तुम्ही पेज नंबर बघा, पेज नंबर 23वर तो मॉडर्न पिरियॉडिक टेबल दिलेला. तर ह्या बॉक्सच्या खाली 2 सेपरेट लाईन आहेत. काय, सेपरेट लाईन्स. बरोबर. बॉक्सच्या खाली काय आहे, 2 सेपरेट लाईन आहे. एकाची सुरुवात LA दॅट इज लॅन्थनम पासून होते आणि एकाची AC दॅट इज ॲक्टिनाइड पासून होते. आणि ह्यालाच आपण म्हणतो लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टेनाइड सिरीज. बरोबर. तर आत्तापर्यंत स्ट्रक्चरमध्ये एवढं क्लिअर झालं की मेन मॉडर्न पिरियॉडिक टेबल, उभ्या 18 लाईन्स, आडव्या 7 लाईन्स. बरोबर. बॉक्सेस तयार झाले. ॲटॉमिक नंबरप्रमाणे आपण सिरीजमध्ये 1 2 3 असं लिहित गेलो. त्यानंतर त्या पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला 2 सेपरेट लाईन दिलेल्या आहेत ज्याला लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज म्हटलं जातं. ठीक आहे. टोटल एलिमेंट आहेत 118, 118. आता पुढचा बघा पॅराग्राफ. द एंटायर पिरियॉडिक टेबल डिवायडेड इंटू दी 4 ब्लॉक दॅट इज SPDF. The block contain, first block contain the S1 2, then P block contain 13 to 18, नंतर 3 to 12 आणि खाली F block एलिमेंट. मग तुम्ही पूर्ण मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघितला तर 4 पार्टमध्ये असा डिवाइड आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी.
की जर तुम्ही पेज नंबर 23वर बघितलं तर तर पिरियडिक टेबल बघितला तुम्ही तर इथे एस लिहिलाय, ह्याला म्हणतात एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक मध्ये किती ग्रुप येतात? फर्स्ट ग्रुप 1 आणि ग्रुप 2, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. नंतर पी ब्लॉक, बरोबर. नंतर पी ब्लॉक. पी ब्लॉक सुरू होतो 13व्या ग्रुप पासून ते 18व्या ग्रुप पर्यंत. किती? 13. एस आणि पी च्या मध्ये कुठला ब्लॉक? डी ब्लॉक, जो चालू होतो तिसऱ्या उभ्या लाईनी पासून ते 12व्या उभ्या. आणि लास्टला जो आहे बॉटमला जे 2 लाईन्स आहेत तो म्हणजे एफ ब्लॉक, बरोबर. एस पी डी एफ, बरोबर. म्हणजे किती बघ, जर पिरियडिक टेबल म्हटला तर 4 ब्लॉकमध्ये डिवाइड आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. शेवपुरी, पाणीपुरी, दहीपुरी आणि फालुदा, बरोबर, गरमी आहे. सो एस पी डी एफ 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर पहिल्या ब्लॉकमध्ये किती ग्रुप आहे? 1 and 2. उभ्या लाईनीला आपण काय म्हणतो? ग्रुप. पी ब्लॉकमध्ये किती आहेत? 13 ते 18 एवढे आहेत. आणि नंतर 3 ते 12 कशामध्ये? डी ब्लॉक. आणि लास्टला 2 लाईनी आहेत त्या एफ ब्लॉक एलिमेंट. हे कळते. सो हे आहे स्ट्रक्चर. आता त्याच्यामध्ये बघा काय काय गोष्टी दिल्या. डी ब्लॉक एलिमेंट अल्सो कॉल्ड अ ट्रान्झिशन एलिमेंट. डी ब्लॉक ह्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स, फिलिंग द ब्लँकला विचारलं जातं की ह्यांना काय म्हटलं जातं? ट्रान्झिशन एलिमेंट. आता हे ट्रान्झिशन म्हणजे काय की तुम्हाला नंतर सांगण्यात येईल की जेव्हा तुम्ही 11वी सायन्सला येईल की कॉन्फिगरेशन होत असताना एका शेलमधून किंवा एखाद्या ग्रुपमधून एस पी डी एफ ह्यांच्यामधून इलेक्ट्रॉन दुसऱ्या पुढच्या शेलमध्ये जातात, मग ते ट्रान्झिशन होतं. कळलं? सो आता एवढंच लक्षात घ्या की डी ब्लॉकला ट्रान्झिशन एलिमेंट दिलं जातं. आणि त्यानंतर जो पी ब्लॉक आहे, पी ब्लॉकचं वैशिष्ट्य बघा. पी ब्लॉकमध्ये जर तुम्ही 23 पेजवर म्हणलं तर अशी डॉटेड लाईन आहे कुठेतरी इकडून का अशी, बरोबर, अशी एक लाईन असेल ज्याला झिगझॅग लाईन म्हणतात. कुठली लाईन म्हणतात? झिगझॅग लाईन. आता ही झिगझॅग लाईनचं वैशिष्ट्य काय की झिगझॅग लाईन जी असते, जर तुम्ही बघितलं पेज नंबर 23चा मॉडर्न पिरियड त्या पी ब्लॉकमध्ये ही झिगझॅग लाईन असते. झिगझॅग लाईनचं वैशिष्ट्य असं असतं की झिगझॅग लाईन वर जे एलिमेंट आहे ते मेटलॉइड्स असतात. काय असतात? मेटलॉइड. आता सगळ्यांना माहिती आहे मेटलॉइड्स म्हणजे काय की द एलिमेंट हू शोईंग द प्रॉपर्टी ऑफ बोथ मेटल अँड नॉन मेटल आर कॉल्ड मेटलॉइड. ज्या मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलची पण, अशी ह्याला आपण काय म्हणतो? मेटलॉइड. मग कमीत कमी 2-3 मेटलॉइडची नावं आणि त्यांचं सिम्बॉल लक्षात ठेवायचं. विचारलं मग तुम्हाला माहिती आहे म्हणजे काय करते? पी ब्लॉकला ही झिगझॅग लाईन 2 पार्टमध्ये डिवाइड करते. एक म्हणजे इथला लेफ्ट पार्ट आणि एक म्हणजे राईट पार्ट. झिगझॅग लाईनच्या लेफ्टला जी एलिमेंट असतात ती सगळी मेटल्स आहेत. ती कोण आहेत? मेटल्स आहेत. आणि झिगझॅग लाईनच्या राईट साईडला जी एलिमेंट्स असतात ते सगळे कोण आहेत? नॉन मेटल्स आहेत. कळते? कळलं? सो पी ब्लॉकमध्ये गेलं तर तिथे एक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण झिगझॅग लाईन म्हणतो. झिगझॅग लाईन म्हणजे काय की झिगझॅग लाईनवर असणारे एलिमेंट्स आहेत त्याला आपण मेटॉलाइट्स म्हणतो. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साईडला जे आहेत ते मेटल आहेत आणि राईट हँड साईडला आहेत ते कोण आहेत? नॉन मेटल्स आहेत. सो पी ब्लॉक एलिमेंट. सो ह्या पॅरेग्राफमध्ये एवढं स्ट्रक्चर दिलेलं आहे. सो हे आहे तुमचं स्ट्रक्चर. आय होप तुम्हाला स्ट्रक्चर रिमेंबर राहील. काय स्ट्रक्चरमध्ये बघितलं? फर्स्ट उभ्या किती लाईनी? 1 ते 18 म्हणजे त्याला आपण ग्रुप्स म्हणतो. आडव्या किती? 7 त्याला पिरियड्स म्हणतो, बरोबर. नंतर आपण काय केलं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधारावर त्याचे 4 ब्लॉक पडतात. एस पी डी एफ हे कशाच्या आधारावर आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या. ते नंतर कळलं की काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधार. तर पहिला म्हणजे कुठला? एस ब्लॉक. दुसरा कुठला? पी ब्लॉक. तिसरा कुठला? डी ब्लॉक. आणि लास्टला कुठला? एफ ब्लॉक, बरोबर. एस ब्लॉकमध्ये किती ग्रुप आहेत उभे? 2, 1 and 2. ह्याला अल्कली मेटल्स म्हणतात. काय म्हणतात? अल्कली मेटल्स. पी ब्लॉकमध्ये किती आहेत? 13 ते 18, बरोबर. डी ब्लॉकमध्ये किती आहेत? 3 ते 12. आणि एफ ब्लॉकमध्ये 2 आहेत, ॲक्टिनाइट साईड आणि लॅन्थिनाइट साईड, हे 2 आहेत. हे कळलं. त्यानंतर आपण काय बघितलेलं? डी ब्लॉकला काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. त्यानंतर पी ब्लॉकमध्ये कोण आहे? झिगझॅग लाईन आहे. झिगझॅग लाईन म्हणजे काय? ह्या झिगझॅग लाईनवर असणारे एलिमेंट्स म्हणजे कोण असतात? मेटलॉइड. राईट हँड साईडला मेटल्स आणि लेफ्ट हँड साईडला मेटल आणि राईट हँड साईडला नॉन मेटल, असं याचं स्ट्रक्चर आहे. हे कळलं? ठीक आहे. सो पेज नंबर
21वर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, आणि नंतर 20वर तो लॉ दिला आहे तो पाठच पाहिजे, कळलं. आणि नंतर एक थोडंसं ट्रिकीज क्वेश्चन म्हणजे मेंडेलिव्हचे जे डिमेरिट होते ते मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कसे सॉर्ट आउट झाले, कसे करेक्ट करण्यात आले. हे येलो कलरमध्ये जो बॉक्स आहे त्यात जे क्वेश्चन आहेत ते जरा तुम्हाला क्लिक होत आहेत की बघा, नसेल असेल तर मला सांगा. आता बघा पेज नंबर 22वर पहिलं आहे मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. आता मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्याचा संबंध. विदिन अ पिरियड नेबरिंग एलिमेंट डिफर साइडली देअर प्रॉपर्टी वाईल द डिस्टन्स एलिमेंट डिफर वाईडली देअर प्रॉपर्टी. The element, the same group show the similar property, gradation in the property. This character group and period are modern periodic table because of electronic configuration. It is electronic configuration of element which decide the group and period in which they. म्हणजे काय सिम्पलमध्ये ह्या पॅराग्राफचा अर्थ काय की कुठल्याही एलिमेंटला जी जागा देण्यात आली ती त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवर देण्यात आली, बरोबर. आणि जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर्टीज आणि ग्रुप आणि पिरियडचा संबंध काय तुम्हाला सांगतो. समजा हा ग्रुप 1 आहे, आपण बघितलंय हायड्रोजन आहे, त्यानंतर काय लीना, बरोबर माहिती आहे ना, लीना का, लीना का, बरोबर 1 2 3. आता हा काय ग्रुप 1 आहे. ग्रुप मध्ये एका ग्रुपमध्ये जेवढे पण एलिमेंट्स असतात त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी काय असतात, सेम असतात. म्हणजे एका ग्रुपमध्ये जेवढे पण एलिमेंट असतात त्यांच्या प्रॉपर्टी काय असतात, सेम. आणि एका पिरियडमध्ये काय असतं सांगू की ह्याला म्हणतात पिरियड. आता तुम्हाला माहिती आहे ली बे बी सी ना नो, ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी ही हळूहळू काय होत असते, ती प्रॉपर्टी चेंज होत जाते. काय होत जाते, चेंज होत जाते. म्हणजे काय, एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत बरोबर त्यांच्या प्रॉपर्टी सेम राहणार, आणि जे जर तुम्ही हॉरिझॉन्टल गेले तर ती प्रॉपर्टी काय होत जाते, हळूहळू चेंज होत जाते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ह्या ग्रुपमधले सगळे समजा मेटल आहेत, काय आहेत, मेटल्स आहेत, सगळे मेटल्स असणार. आता इथून काय होणार मेटलचं सर, तर इथून काय होणार, हा मेटल असणारा ह्याचा मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जाणार, म्हणजे चेंज होत चाललं. आणि मग पर्टिक्युलरला तो काय होणार, नॉन मेटॅलिक व्हायला चालू होणार. म्हणजे काय, ग्रुपमध्ये एका ग्रुपमध्ये असणारे एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम असतात, आणि जर तुम्ही आडवं गेला हॉरिझॉन्टली पिरियड्समध्ये तर प्रॉपर्टी काय होत जातात, चेंज होत जातात. बघायचं आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, ठीक आहे. ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांनी काय सांगितलं आहे, एका ग्रुपमध्ये असणारे जे असतात त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, ऑलमोस्ट सेम असतं. म्हणजे समजा आता हा ग्रुप 1 आहे, आता ह्यांच्यामध्ये बघा हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, ह्याचं 2 1, ह्याचं 2 8 1, 2 8 8 1. जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर प्रत्येकाची व्हॅलन्सी बघा एकच येते. जर तुम्ही असं गेला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आय होप सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येतं, तर प्रत्येकाची बघा व्हॅलन्सी एकच येते, कळलं. प्रत्येकाची व्हॅलन्सी काय येते, म्हणजे एका ग्रुपमध्ये व्हॅलन्सी काय असते, सेम असते, बरोबर. आणि त्यानुसार प्रॉपर्टी चेंज होतात. मग हे सगळे कोण करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणारे, म्हणजे हे सगळे कोण झाले, मेटल्स, कळलं. सो त्यांनी तेच सांगितले की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुपचं काय संबंध आहे, की एका ग्रुपमध्ये असणारे जेवढे पण एलिमेंट्स असतात त्यांच्या प्रॉपर्टी सेम असतात, त्यांची व्हॅलन्सी पण काय असते, सेम असते. बघा तुम्ही वाटलं तर आहे ना, लास्टला कुठलाही ग्रुप घ्या, बघा एका ग्रुपमध्ये असणारे सगळ्यांची व्हॅलन्सी सेम, आणि व्हॅलन्सी सेम म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी पण काय असतात, सेम असतात. सो ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्यांचा संबंध हाच आहे. जर उदाहरणार्थ तुम्ही बघितला तर हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटेड. आता एक 17वा ग्रुप आहे ज्याला हॅलोजन म्हणतात. काय म्हणतात, हॅलोजन. 1 2 3 4, इथे किती आहे, 17वा. त्याच्यामध्ये कोण आहे, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅन. आता फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9, सो 2 7. क्लोरीनचा 17, 2 8 7. आता दोघांना ऑक्टेट पूर्ण करायला किती पाहिजे, 1. आणि एक काय करणार, हे एक्सेप्ट करणार, बरं, एक्सेप्ट करणार. दोन्ही पण एक्सेप्ट करतात, म्हणजे ब्रोमीन पण एक्सेप्ट करणार, म्हणजे. आणि दोघांचं कॉन्फिगरेशन बघा 2 7 2 8 7. लास्टच्या ह्याच्यामध्ये 7 आहे,
म्हणजे काय, एका ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट असतात त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, सेम असतं. हे कळतंय का? सो हे तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ग्रुप ह्यांचं रिलेशन. सो ह्याच्यामध्ये तुम्ही सांगण्यासारखं काय सांगू शकतो, बस एवढंच आहे. आणि जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं की जसं मी ग्रुपमध्ये खाली जात जातोय तसे शेल वाढत चालले. बघा हायड्रोजनचा किती शेल होता, एकच के. लिथियममध्ये किती होते, दोन शेल, के आणि एल. शेल आठवत आहे, पहिला शेल के, दुसरा एल, तिसरा एम, चौथा एन. ह्याच्यामध्ये तीन शेल, के एल एम. ह्याच्यामध्ये के एल एम एन. म्हणजे जसं तुम्ही डाऊन टू ग्रुप जाणार तसे शेल काय होत जाणार, वाढत जाणार. इथे एक शेल होता, दोन होता, तीन होता, नंतर चार झाले. कळतंय? सो ग्रुपमध्ये एवढंच सांगता येतं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यांचं सेम असतं, बरोबर, एका ग्रुपमध्ये. त्यामुळे प्रॉपर्टी पण सेम असतात. दुसरं, जसं तुम्ही डाऊन टू ग्रुप जातात तसे नंबर ऑफ शेल काय होत जातात, ॲड होत जातात. आता पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आज जसं आपण इथे बघितलं ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉन, तसं पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर. ग्रुपमध्ये काय कळलं तुम्हाला की ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑलमोस्ट सगळ्यांचं सेम असतं आणि नंबर ऑफ शेल खाली जाऊ तसं वाढत जातं. आता पिरियड्समध्ये काय होतं ते बघू आपण. आता बघा आपण असे बघितले किती लाईन आहे, 1 2 3, आडव्या 7 आहे. तर एक लाईन आपल्याला माहिती आहे, बरोबर, कुठली, ना, मग, अल, सी, पास कला, 11 12 13 14 15 16. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही जर केलं तर इथे शेल नाही वाढणार. बघा सोडियमला किती शेल लागतात, 1 2 आणि 3. पहिल्या ह्याच्यात 2 8 1. ह्याला पण किती शेल लागणार, 3 3 3 3 3. म्हणजे काय, एका पिरियडमध्ये जे शेल आहेत शेलचे नंबर वाढत नाही. शेल काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. म्हणजे सोडियमला बघा आडवं जर तुम्ही गेला आणि तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर सोडियमचे जे इलेक्ट्रॉन आहे किती शेलमध्ये मावतात, 3, के एल. तेच मॅग्नेशियमचं बघा, काय नाही, शेल 3च लागणार. फक्त काय होणार, एक इलेक्ट्रॉन तिसऱ्या शेलमध्ये ॲड होणार. मग शेल किती लागले, 3. ॲल्युमिनियमला पण शेल किती लागणार, 3. फक्त लास्टच्या शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत जाणार. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियडवरनं काय सांगू शकता की जसं आपण लेफ्ट टू राईट जातो, इथून इकडे जायला आपण काय म्हणतो, लेफ्ट टू राईट, की नंबर ऑफ शेल वाढणार नाही. नंबर ऑफ शेल न वाढता इलेक्ट्रॉन आहे जे लास्टच्या शेलमध्ये फक्त वाढत जातात. शेल तेवढेच राहणार, फक्त इलेक्ट्रॉन लास्टच्या शेलमध्ये वाढत जाणार. बघा सोडियमच्या लास्टच्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तर मॅग्नेशियमच्या लास्टच्या शेलमध्ये किती येणार, 2 इलेक्ट्रॉन येणार. ॲल्युमिनियमच्या लास्टच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन येणार आणि सिलिकॉनच्या लास्टच्या 4 येणार. आणि नंतर ते पुढे कमी होत जातं. म्हणजे काय, इथे तुम्ही असं बोलू शकता, ग्रुप आणि पिरियडचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर आपण बघितलं की एका ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी सेम असतात, बरोबर बरोबर. पण इथे काय होतं, प्रॉपर्टी थोड्याशा चेंज होत जातात. म्हणजे हे मेटलपासून मेटलॉइड आणि नॉन मेटल म्हणजे प्रॉपर्टी चेंज होतात. दुसरं, ग्रुपमध्ये काय असतं की नंबर ऑफ शेल जसं डाऊन जातो तसं काय होतात, वाढत जातात. पण ह्याच्यामध्ये काय होतं, नंबर ऑफ शेल वाढत जात नाही. नंबर ऑफ शेल काय म्हणतात, एका हॉरिझॉन्टल पिरियडमध्ये जे नंबर ऑफ शेल आहे ते सेमच राहतात, ते कधीच वाढत नाही. कळलं. उदाहरणार्थ तुम्ही लिथियम, सोडियम, खाली पोटॅशियमची लाईन घ्या, 4 तर 4 शेल, 5 तर 5 शेल, बरोबर, कॉन्स्टंट राहतात. कशामध्ये, हॉरिझॉन्टल लाईन्स, दॅट इज पिरियड्स. हे कळतंय. सो हे दिले. आणि तुम्हाला कुठल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे मी 9वीला शिकवलेलं आहे, तरी एकदा सांगतो. तुम्हाला माहिती आहे की किती शेल असतात, 4. आपल्याला माहिती आहे के एल एम एम, दॅट इज के एल एम आणि एन. हा शेल कितवा, पहिला, हा कितवा, दुसरा, हा कितवा, तिसरा आणि चौथा. आणि एक फॉर्म्युला आहे इलेक्ट्रॉन काढण्यासाठी, 2n². शेल कितवा, हा पहिला, सो 2 1². एका पहिल्या शेलमध्ये किती येतात, 2, बरोबर. हा कितवा आहे, दुसरा,
2n² टू 8, दुसऱ्या शेलमध्ये 8. म्हणजे ह्याने आपण प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन मावतात हे कॅपॅसिटी काढता येते. आणि मी तुम्हाला सांगितले की तिसऱ्या शेलमध्ये फॉर्म्युल्यानुसार 18 इलेक्ट्रॉन येतात, पण जातात किती ॲक्च्युअलमध्ये? फक्त 8 तिसऱ्या शेलमध्ये, दॅट इज KLM ह्या शेलमध्ये. हे कळतं आहे. सो ह्याच्यामध्ये बेसिक दिलेलं आहे की KLMN शेलमध्ये किती प्रॉपर्टी आहे, बरोबर, किती इलेक्ट्रॉन जातात. सो हा थेरॉटिकल आहे, बऱ्यापैकी 9वीला झालेला आहे. आता जो पुढचा जो टॉपिक आहे की आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं तुम्हाला माहीत पडलं की एका ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं आणि पिरियड्समध्ये कसं असतं. आता ह्याच्यामुळे काय ट्रेंड्स तयार झाले. ट्रेंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे नवीन नवीन फॅशन येतं. ह्याच्यामध्ये ट्रेंड्स म्हणजे काय की प्रॉपर्टी कशा ग्रुपमध्ये वरून खाली जाताना, हे टॉप टू बॉटम जाताना कशा चेंज होतात कळतं आहे. आणि तेच प्रॉपर्टी हॉरिझॉन्टली पिरियड्समध्ये जात असताना प्रॉपर्टीज कशा चेंज होतात, ह्यालाच म्हणतात ट्रेंड इन पिरियडिक टेबल. मग आपल्याला अशा 3 प्रॉपर्टीमध्ये काय बदल होतो ते बघायचं आहे. एक म्हणजे वॅलन्सीमध्ये काय बदल होतो, ॲटॉमिक साईजमध्ये काय बदल होतो, आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक, ज्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणतात, ह्या 3 प्रॉपर्टीमध्ये ग्रुपमध्ये म्हणजे टॉप टू बॉटम जाताना आणि हॉरिझॉन्टली दॅट इज पिरियड्समध्ये जाताना कसे चेंज होतात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण हे बघणार आहोत. आणि मोस्ट प्रॉबेबली आपण नेक्स्ट लेक्चरला हे बघून मे बी चॅप्टर ओव्हर होईल. तरी डाऊट असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की हे डाऊट आहे. ओके, चलो.